दिग्या, दुनियादारीमध्ये तू किती मारामारी केली आहेस? खूप मारामारी केली आहे. त्यावेळीची मारामारी होती, म्हणजे पूर्वीच्या ज्या मारामारी होत्या त्याच्यात गुप्ती, चाकू वगैरे अशा गोष्टी असायच्या, तलवारी निघाल्या वगैरे असं म्हटलं जायचं. त्या पद्धतीची मारामारी होती, थोडीशी स्लो होती. माणूस म्हणून जी मारामारी करतो ती मारामारी या फिल्म मध्ये आहे. हाय शिरीन. हाय. शिरीन, तू डॉक्टर आहेस ना? हो. खरं तर असं म्हटलं जातं की an apple a day keeps doctor away वगैरे काहीतरी, बरोबर? तुझ्यासारखी डॉक्टर असेल ना तर मी कधी आयुष्यात सफरचंदच खाणार नाही. एक मिनिट पुष्कर, मी तुला वॉर्न करतोय. काय? इथे आम्ही पाहुणे वगैरे आलोय, पण अनोळखी मुलीशी बोलायची ही पद्धत नाही. पुन्हा जर तू असं शिरीनशी बोललास तर ह्याचे परिणाम अत्यंत वाईट होतील. अरे श्रेयस, ही वॉर्न करण्याची पद्धत आहे. मी तुला वॉर्न करतो. भेंडीची भाजी, दूध भात, दही भात खाल्ल्यासारखा आवाज आहे तुझा एकतर. असं केलंस तर परिणाम वाईट होतील. जरा आधी नीट दम द्यायला शिक. तुझ्या अशा दम देण्याने कुत्र तरी घाबरणार आहे का? हा? हाय. काय? भेंडीची भाजी. कोण? काय बोलतो माझ्या मित्राला? काय नाही. हा? काय नाही. दूध भात, दही भात. नाही. तू काय खातो रे? नाही. हा? ए हाय, जिंदगी दोस्ती यारी जिंदगी. अरे आपली मैत्री आहे. ठीक आहे, कमान यार. अरे तू तसा मित्र आहेस, तो माझा मित्र आहे. शिरीन ताई म्हण. शिरीन ई. अरे दिग्या, काय माहितीये, अरे मी माफी मागत होतो की मी कधी तिच्याशी वागणार नाही. शिरीन, आय प्रॉमिस यू. प्रॉमिस. थँक्यू. आता तुमच्याकडनं कोणीतरी येऊ द्या, नाही तर हा ऐकणारा नाहीये. कोण येणार आहे? आमच्याकडून येणार आहे माझी खूप जुनी मैत्रीण दीप्ती आणि आशिष. तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब. गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. मग ये नग होऊ रे बेफाम. लड बोलू नग दूर जरा थांब. तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब. गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. मग ये नग होऊ रे बेफाम. लड बोलू नग दूर जरा थांब. रामती हप्पापला पट्टाच टाळीप हप्पापला. डोक्यामंदी वनानल, अंगात रकात सन्नानल. जिंगलय जिंगलय ग, अंग तार जिंगलय जिंगलय ग. हे झिंगलाय र, अंग सारं झिंगलाय र. अरे जा तू माझा राजा, तू कार गाड मध्येच अडतया सारं नडतया. कार लफड असंच घडतया. मस्तानी माझी फुलराणी, माझी ऐश्वर्या राणी मल्लिका. मैना तू माझी दैना, जीवाची वैना ग काही तुझ्या येईना. काळीच टाळू नको, मिठीच लवकर ये ना. मुगाच घोळू नको, छळू नको, मला तू समजून घे ना. डोक्यामंदी अनानल, अंगात रक्कात तन्नानल. उडावती धप्पापला, मटाचं टाळीप हप्पापला. झिंगलाय र, अंग सारं झिंगलाय र. ए जिंगलय जिंगलय ग, अंग सार जिंगलय जिंगलय ग. जिंगलय जिंगलय ग, अंग सार जिंगलय जिंगलय ग. सुपर्ब. ते जिंगलेची स्टेप दाखव ना. 5, 6, 7, 8 एवढे येतं मला. जिंगलय
झिंगलय र अंग जरा हा पुढे म्हणूया आपण एक आपण घेणार आहोत महागुरूंचं काय मत आहे. दीप्ती, तुमचा परफॉर्मन्स खूप छान होता आणि तुम्ही आशिषना खूप छान कॉम्प्लिमेंट केलं. लात कशी घातली तुम्ही, पण ती लात मारत असताना एक वेगळ्या प्रकारचं एक्सप्रेशन तुमच्या चेहऱ्यावर होतं. ते का होतं एक्झॅक्टली, मला तेच विचारायचं. त्याच्यात एक वेगळी अशी एक भावना होती लात मारताना. काय होती ती भावना एक्झॅक्टली? खूप सतवलंय मला, आता घे ही लात वगैरे असं काय होतं? नाही सर, अजिबात नाही. माहित नाही सर मी काय एक्सप्रेशन दिलं, मलाच कळत नाही मी नाचताना काय करते फ्रँकली. पण तेव्हा मला म्हणजे नंतर असं झालेलं की सेकंड हाफ मी नेहमी थोडी गडबड करायचे. मला असं झालं की आता मी करून दाखवलं असं झालं सर. म्हणजे वाईट ह्यानी नाही, मी जेव्हा त्याच्या पाया पडते तेव्हा खूप मनापासून पाया पडते. हे फक्त मला आशिषला कळून द्यायचं होतं की काय झालं, बाकी काय नाही. अतिशय छान, खूप छान स्टेजचा वापर केलात, रिदमचा वापर, तालाचा वापर अतिशय सुंदर झाला. एक्सप्रेशन आशिष तुम्हाला सांगायलाच नको, इतके तुम्ही नेहमी चांगले देत असता. कोणीही नाचलं तरी सुद्धा तुमची एक्सप्रेशन असतातच असतात. तुमच्या या दोघांच्या डान्स करता माझ्याकडून थँक्यू सो मच. थँक्यू.